तर अध्यक्षांच्या कर्मचाऱ्याच्या ऑफिसात सत्ताधारी आमदार गेले। जाधवांनी हा आरोप केलाय। लक्षवेधी लावण्यासाठी किती पैसे पाहिजेत असं आमदारांनी विचारलं। विधानसभेत भास्कर जाधवांनी हा गंभीर आरोप केलेला आहे। मी जबाबदारीने या ठिकाणी सांगतो, काल अध्यक्षांच्या एका कर्मचाऱ्याच्या ऑफिसमध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक गेले आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विचारलं तिथल्या अधिकाऱ्यांना की लक्षवेधी लावण्याकरता तुम्हाला किती पैसे पाहिजेत ते सांगा आणि माझी लक्षवेधी लावा। हे आज सभागृहामध्ये घडलंय अध्यक्ष महोदय, या विधान भवनात घडलंय, हे या विधान भवनात घडलंय अध्यक्ष महोदय। मी या ठिकाणी तुम्हाला वर्तमानपत्राच्या नावाविषयी लिहिणाऱ्या लेखकाविषयी या ठिकाणी संपूर्णपणे द्यायला तयार आहे। अध्यक्ष महोदय, आम्ही सरकार चालवतो, आम्ही काय असल्या गोष्टीला पाठीशी घालण्याकरता इथं बसलो नाही। लोकांनी पण त्याच्याकरता आम्हाला निवडून दिलेलं नाही, परंतु आम्ही सभागृहात असताना हे जे काही त्यांनी सांगितलेलं आहे हे अशा पद्धतीने जर बोलायला लागले आणि त्याच्यामध्ये तथ्य आहे का नाही, त्याची चौकशी केली का नाही, त्याचे पुरावे का नाही, जर कोणी दोषी असेल तर त्याला तिथल्या तिथं आपण काढून टाकू कामावर, त्याच्यावर ऍक्शन घेऊ, FIR दाखल करू। मी अध्यक्षपद तालिका अध्यक्ष म्हणून जेव्हा त्या सीटवर बसतो ना तेव्हा मी चिठ्ठी पाहिल्या आहेत की जे या विधानसभामध्ये लक्षवेधीवर अध्यक्षांवर बोट करून दाखवून बोलतात की हे लक्षवेधी एवढ्या प्रमाणात लागतात, त्यांच्या चिठ्ठ्या मी वाचल्या आहेत। लक्षवेधी घ्या म्हणून त्यांच्या चिठ्ठ्या, नाव घेत नाही मी, म्हणून अध्यक्ष महोदय सांगतोय की ते एका बाजूला इकडे असे बोलायचे आणि दुसऱ्या बाजूला चिठ्ठ्या पाठवायचे की आमच्या लक्षवेधी घ्या। माझ्या अपेक्षा या भास्करराव जाधव साहेबांकडनं या फार वेगळ्या आणि मोठ्या आहेत। त्यांच्यासारख्या त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीला बघून त्यांचं नाव विरोधी पक्ष नेता करावं म्हणून माझ्याकडे प्रस्तावित केलं गेलं आहे। त्यामुळे अशा व्यक्तीकडनं सभागृहात ज्या वेळेला कामकाजात किंवा विधिमंडळात होणाऱ्या एखाद्या बाबीबद्दल आक्षेपार्ह काही असेल, अध्यक्षांना त्याबद्दल अवगत करतो। ही आपल्याकडे प्रथा आहे आणि आपल्याकडनं या प्रथेचं पालन व्हावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे। सभागृहाच्या एकूण कामकाजावर, कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार केले काय, त्याचा उल्लेख माननीय जाधव साहेबांनी केला। त्यात वाईट होता असं काही नाही अध्यक्ष महोदय। एखादा वृत्तपत्र ज्या गोष्टीचा उल्लेख करून जे निर्भीडपणे जर बाजू मांडत असेल तर ती सखोल त्या संदर्भातली चौकशी व्हावी आणि या सभागृहाची गरिमा, या सार्वभौम सभागृहाची गरिमा कशी कायम राहील, वाढेल, उंचावेल, यासाठी आपल्याकडनं प्रयत्न व्हावेत ही आमची प्रामाणिक इच्छा अध्यक्ष महोदय।